मनोगतातून संदेश मिळेल. माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय उदयजी सामंत, माननीय आदित्य तटकरे, माननीय सुनीती तटकरे, माननीय भरतशेठ गोगावले, माननीय महेंद्रजी धोरवे, माननीय निरंजन डावखरे आणि अन्य सर्व मान्यवरांचं जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. धोरण विकास तोरण बांधणे हटके पार मराठी मनाचा हिंदवी पाण्याचा घेऊन नवा विचार. आले 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 आपले सरकार. अरे आले 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 आपले युती सरकार. अरे आले 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 आपले सरकार. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार आणि अन्य मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर आपण मोबाईलचे टॉर्च पेटवून तयार राहा. मोबाईलचे टॉर्च पेटवून आपण तयार राहू. रायगड वासियांच्या वतीनं जेव्हा व्यासपीठावर येतील तेव्हा आपण सर्वांनी त्यांचं जोरदार मोबाईलचे टॉर्च काढून आपण त्यांचं अभिनव पद्धतीने या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी सर्व मान्यवर सर्व या ठिकाणी जमलेल्या बंधू भगिनींना विनंती करतो की मोबाईलचे टॉर्च पेटवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. टॉर्च पेटवून आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार आणि सर्व मान्यवरांचं माननीय उदयजी सामंत, माननीय सुनीती तटकरे, माननीय भरतशेठ गोगावले, माननीय आदित्य तटकरे, माननीय अनिकेतजी तटकरे, महेंद्रजी थोरवे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनव स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. हे रायगड वासियांचं सर स्वागत आहे आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोहोचलोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत आणि मी स्थानापन्न होण्याची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि राज्यगीत प्रथमतः या ठिकाणी माननीय छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या त्या ठिकाणच्या प्रतिमेला इथे आपण पुष्पांजली अर्पण करणार आहोत. पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करणार आहोत. मी माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार, माननीय सुनीती तटकरे, भरतशेठ गोगावले, आदित्य तटकरे, प्रशांतजी ठाकूर, माननीय पालकमंत्री उदयजी सामंत ज्यांनी आज गेले 1 ते 1.5 महिना या संपूर्ण कार्यक्रमात लक्ष घालून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. तर सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. प्रशांतजी ठाकूर, निरंजनजी डावखरे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी माननीय यानंतर राज्यगीत या ठिकाणी पोलीस बँडच्या माध्यमातून राज्यगीत सादर केलं जाईल. सर्वांना विनंती राज्यगीतासाठी तयार राहा. राज्यगीत सुरू कर.
यानंतर मी हे बँड रायगड पोलीस बँड यांनी हे राज्यगीत सादर केलं होतं. मी मान्यवरांना या ठिकाणी स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि यांचं स्वागत करण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय उदयजी सामंत यांना विनंती करतो की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांचं या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी स्वागत करावं. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमासाठी माननीय आदित्य तटकरे, त्याचबरोबर माननीय प्रशांतजी ठाकूर, निरंजनजी डावखरे, माननीय महेंद्रजी थोरवे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. महेंद्रजी दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्द सुमनांनी स्वागत करतो, पण वेळ आपल्याकडे अत्यंत मर्यादित आहे म्हणून मी या ठिकाणी उदयजी सामंत सरांना विनंती करतो, पालकमंत्री महोदयांना, की तिघांचंही या ठिकाणी स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय अजितदादा पवार, सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. चला, त्यांना या ठिकाणी आपण शिवप्रतिमा या ठिकाणी भेट देतोय. त्याचबरोबर त्यांना एक परडी देखील आपण देतोय, ज्याच्यामध्ये ओवा मध, जांभूळ मध, तुळस मध, बडीशेप मध, गोविंद भोग तांदूळ, ताडगुळ पावडर आणि वाळा सुगंधी वट्टी असं एक वेगळं इथलं कोकणातली जी ग्रामीण विभागातली जी परडी आहे ती देखील आपण या ठिकाणी प्रदान करतोय. जा ना बुके घेऊन. हां, सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना इथे आपण शिवपुतळा त्या ठिकाणी सिंहाधिष्ठ शिवपुतळा या ठिकाणी प्रदान करतोय. चला, माननीय अजितदादांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातं. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत. माननीय पालकमंत्री महोदयांचं इथे स्वागत करतील कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर. त्यांना विनंती करतो त्यांनी पालकमंत्री महोदयांचं स्वागत करावं. आणि या ठिकाणी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. पटकन हो, विद्यापीठामध्ये हां शब्द विद्यापीठामार्फत या ठिकाणी माननीय कारभारी काळे सर जे व्हाईस चान्सलर आहेत त्यांचं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतात. माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. अन्य मान्यवरांचं माननीय भरत शेठ इथे स्वागत करतात, शिवप्रतिमा प्रदान करतात प्रशांतजी ठाकूर यांना, अन्य मान्यवरांना. आणि बाकी सगळ्यांचं आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतोय. पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं स्वागत, शब्दसुमनांनी स्वागत सगळ्यांचं आम्ही केलेलंच आहे. सगळं मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत. परत एकदा सर्व मान्यवरांचं माननीय पालकमंत्री महोदयांचं स्वागत विभाग आयुक्त साहेबांनी करावं मी अशीच विनंती केली. महेंद्र कल्याणकर साहेबांनी जा पटकन पटकन बस डायरेक्ट बरोबर. हां, मी नंतर मी माननीय जिल्हाधिकारी महोदय जे आहेत त्यांना विनंती करतो, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर योगेश मसे सरांना की या ठिकाणी प्रास्ताविक व्यक्त करावं. पलीकडचा माईक ऑन करा. शासन आपल्या दारी या अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यामध्ये उपस्थित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, त्याशिवाय या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरचे सर्व आमदार महोदय, उपस्थित सर्व पत्रकार आणि बंदी भगिनींनो, रायगड जिल्हा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा आहे, मुंबईच्या जवळचा जिल्हा आहे आणि याला ऐतिहासिकसुद्धा महत्त्व प्राप्त आहे. मागच्या एक वर्षभरामध्ये शासन आपल्या दारी योजना आल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठं काम झालेलं आहे आणि या योजनेचा जो केंद्रबिंदू माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मनामध्ये जो होता की लोकांच्या दारामध्ये, जनतेच्या दारामध्ये शासनाच्या सर्व सोयी आणि सुविधा या पोहोचल्या पाहिजे, त्यांचा जो मानस होता, मला वाटतं आम्ही मागच्या 8 महिन्यामध्ये 26 लाख लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आणि प्रत्यक्ष रक्कम जी आहे ती 1700 कोटी रुपयाचा लाभ त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याशिवाय इतर ज्या सर्व्हिसेस आहेत त्या साधारणतः 2 कोटी आणि 17 लाख लोकांना दिलेल्या आहेत. या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्व प्रशासकीय यंत्रणा जी आहे अत्यंत सक्षमपणे, खंबीरपणे शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या राबवण्याचं काम करत आहे. हे करत असताना प्रत्यक्ष इथे एक प्रदर्शन केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये आपण पाहिलं असेल की 25,000 लोकांच्या कॅन्सरच्या तपासणीची सुविधा टाटा हॉस्पिटलचे 400 डॉक्टर्स जे आहेत त्यांच्या मदतीने आपण उपलब्ध केलेली आहे. कृषी प्रदर्शन आहे, औद्योगिक प्रदर्शन आहे, ज्याच्यामध्ये 100 कंपन्यांनी भाग घेतला आहे. शासनाचे जे करते करविते आहेत किंवा जे कारभारी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी मी एक शेअर सादर करून माझं जे प्रस्तावना आहे ती आटोपते घेणार आहे. खरं तर हा अशासाठी आहे की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासन आणि शासनाचे सर्व कारभारी काम करत आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर इरसालवाडीसारखी घटना जी आहे, जिथे शासनाने ती घटना घडल्यानंतर 4थ्या दिवशी त्या इरसालवाडीच्या दरडग्रस्तांना आपण पर्यायी जागेमध्ये त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन केलं आणि 15व्या दिवशी शासनाच्या मान्यतेने आपण त्यांना जागा दिली आणि 1 महिन्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी घरांचं बांधकाम सुरू झालं आहे. आज मागच्या 3 महिन्यामध्ये आपण जर का पाहिलं तर ते स्लॅब लेवलपर्यंत बांधकाम आलेलं आहे आणि हे सगळं म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही हे आपण करू शकलो आहोत. यांच्यासाठी एक मी शेअर सादर करतो. मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू ज़रा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू ज़रा कोशिश तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू ज़रा कोशिश तो कर. आंधियाँ सदा चलती है, आंधियाँ सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस तू जरा कोशिश तो कर. राह संघर्ष की जो चलती है वही संसार को बदलता है, राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है, जिसने रातों से जंग जीती है, सूर्य बनकर. यानंतर शासन आपल्या दारी आणि रायगडचा असणारा वैभव, त्यामध्ये एक छोटीशी चित्रफीत आहे. मी चित्रफीत सुरू करण्याची विनंती करतो. घेऊन शिदोरी शासन आपल्या दारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे केंद्र असलेला, निसर्गाने मुक्त हस्त सौंदर्याची उधळण केलेला समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ ज्या पवित्र भूमीवर रचला तो जिल्हा म्हणजे रायगड. सरखेल कान्होजी आंग्रे यांचं प्रमुख आरमार केंद्र अलिबाग. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मगाव शिरढोण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला ते महाड येथील 14. यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं रिमोटद्वारे या ठिकाणी उद्घाटन करावं अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदय मान्यवरांना विनंती करतो. रिमोटद्वारे आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं. शासन यानंतर पनवेल महानगरपालिकेचं एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि जलद लोकसेवा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेनं नोंदणी आणि मुद्रांक विभाग यांच्या सोबत विकसित केलेल्या
प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर इंटिग्रेशन विथ IGR डिपार्टमेंट म्हणजेच एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचं लोकार्पण करताना आज अत्यंत आनंद होत आहे. सदर प्रणाली विकसित करणारी पनवेल महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असल्याचा आम्हाला अभिमान आहे. अशा या अत्यंत कार्यक्षम प्रणालीचं लोकार्पण केल्याबद्दल मान्यवरांचे हार्दिक आभार. धन्यवाद. यानंतर तळीये तालुका महाड येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनातील 66 घरांचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात एक की त्या ठिकाणी प्रदान केली जाणार आहे. तर मी त्या मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावर यावं. प्रथमतः लोकार्पण. ते जे लाभार्थी आहेत, एक प्रातिनिधिक लाभार्थी त्यांनी व्यासपीठावर यावाशी विनंती करतो. तळीयेला खूप मोठी घटना घडली होती आणि त्या ठिकाणी 66 घरं इथे तयार आहेत आणि त्याचं माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय शिंदे साहेब त्याचबरोबर हे लोकार्पण केलं गेलं आणि प्रातिनिधिक. यानंतर आपल्याला लाभार्थ्यांना जे वाटप केलं जाणार आहे त्याकरता मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक, राज्य मुख्य समन्वयक डॉक्टर अमोल शिंदे यांना विनंती करतो की जे लाभार्थी आहेत, जे 25 लाभार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी आपण प्रदान करावं. धन्यवाद. आज आपल्याकडे 25 लाभार्थी आहे. त्याच्यातली सर्वात पहिला लाभार्थी आहे श्री सुधीर गोपाळ कविलकर यांना कृषी विभागातर्फे नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खेतीसाठी 24,350 रुपयेचं अनुदान दिलं जात आहे. यामुळे सेंद्रिय शेतीला सपोर्ट मिळणार आहे आणि फार्मर्सचं इन्कम डबल करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुधीर गोपाळ कवेलकर यांच्यासाठी. त्यानंतर श्री मयुरेश विजय अभ्यंकर यांना पशुसंवर्धन व दुग्ध विकास याच्यामध्ये देशी गाय दुधाळ गट योजनेअंतर्गत 2 देशी दुधाळ गायांच्या खरेदीसाठी 41,000 रुपयांचा लाभ दिला गेला आहे आणि यांनी सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये तूप दूध अशी फॅक्टरी पण हे केली आहे आणि ते स्वतः LLB ग्रॅज्युएट असून स्वयंरोजगार करतायत. त्यानंतर श्री राम महादेव कोळी हे कृषी विभागामार्फत यांना आत्मा व आदिवासी विभागाच्या न्यूक्लियस बजेटतर्फे 50,000 रुपये, ज्याच्यामध्ये ते नाचणी मळणी सांडणी केंद्र यंत्र घेणार आहेत. त्याच्यानंतर श्री तन्वी प्रफुल्ल भांबिडे हे महिला व बाल विकास विभागा थ्रू माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 50,000 इतके अनुदान देण्यात येत आहे आणि 18 वर्षानंतर त्याची किंमत 1 लाखाच्या वर जाणार आहे. त्याची एवढी मिळाली आहे. श्री मालन तुकाराम केंडे यांना पनवेल महानगरपालिकेतर्फे कुष्ठरोग बांधवांना वैद्यकीय सेवा व उदरनिर्वाहासाठी 4,000 रुपये प्रति माह असे अनुदान दिले जाते. यांनी सांगितलं की याच्या आधी भिक्षा मागायच्या आणि आता या अनुदानामुळे त्यांची भिक्षा मागणं बंद झालं आहे. त्यानंतर श्री सिद्धार्थ दीपक निकम यांना समाज कल्याण विभागातर्फे 48,000 इतके अनुदान देण्यात येत आहे आणि यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. त्या उद्योगामध्ये झेरॉक्स मशीन त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की ते खूप चांगल्या पद्धतीने झेरॉक्स मशीन सुरू आहे, त्याचा त्यांना खूप फायदा झाला. यानंतर मी आजच्या कार्यक्रमासाठी राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यांना वेळ आणि शिस्त याबद्दल ज्यांचं नाव नेहमीच घेतलं जातं, त्यांना तेच म्हटलं की तुम्ही आल्यानंतर आम्हाला पहिली धडकी भरते, माननीय अजितदादा पवार. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी, आदिती तटकरेजी, आपल्या भागाचे खासदार सुनील तटकरेजी, आमचे कोकणातले सर्व आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भरत शेठ गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे लोकप्रतिनिधी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, SP, मुख्य कार्यकारी अधिकारी, आपले कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे, जमलेले सर्व लाभार्थी, पत्रकार मित्र, रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे आमचे बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो,
सुरुवातीलाच कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला आपला हा रायगड जिल्हा, आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इथं होतोय, याचा मनापासून आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. छत्रपती शिवरायांनी रयतेचा राज्याचा आदर्श आपल्याला घालून दिला. त्यांचा अर्थ असा आहे की लोकांना उत्तरदायित्व असलेलं शासन असाच होतो. आम्ही देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शातनं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातनं हे महायुतीचं शासन त्या ठिकाणी चालवतोय. एकनाथराव शिंदेंच्यावर प्रमुख पदाची जबाबदारी आहे. त्याच्या संदर्भामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये येत असताना इथला इतिहास, एकतर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर, त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा लढा याच आपल्या रायगडच्या महाडमधून सुरू केलेला हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ब्रिटिशांशी संघर्ष करणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके किंवा हुतात्मा वीर भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील अशा क्रांतिकारकांची ही भूमी, स्वर्गीय दिबा पाटील यांच्यासारख्या लोकनेत्यांनी रायगडची ही भूमी, अशा या भूमीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतोय. तुम्ही आता पाहिलं, वेगवेगळ्या गरजू माणसाला, ती महिला असेल, तो युवक असेल, ती युवती असेल, तो पुरुष असेल, तो दिव्यांग असेल, त्याला पुढं आणण्याचं काम, त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम, त्यांना आर्थिक संपन्न करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्वच ठिकाणी शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमातनं होत आहे. खरं तर आपल्याला हेलपाटे घ्यावे लागतात तहसीलदाराकडं, प्रांताकडं, कलेक्टराकडं, इतर BDO वगैरे अधिकाऱ्यांच्याकडं, पण ह्या योजनेतनं अधिकारीच तुमच्या दारामध्ये येतात. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण ज्यावेळेस आम्ही म्हणतो हे शासन आपल्या सर्वांचं आहे, त्यावेळेस ते कृतीतनं देखील आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि याच उद्देशाने हे सगळे कार्यक्रम आपण राबवतो. शासनाचं उत्तरदायित्व हे लोकांशी असायला पाहिजे. समाजातला सर्व घटकांच्या पर्यंत कल्याणासाठी शासनाने प्रयत्नशील असावं. ह्याच्यामध्ये जातीय सलोखा राहावा, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने राहावीत आणि आपल्या परिसराला पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. तसं बघितलं तर आपला रायगड जिल्हा हा निसर्गाचं देणं असलेला जिल्हा. आपल्या जिल्ह्याला चांगला समुद्र किनारा मिळालेला आहे, डोंगराळ भाग आहे, दोन्ही भागाचा निसर्ग लाभलेला हा भाग, शिवरायांचा रायगड, त्याचबरोबर समुद्रातला जंजिरा असे अभेद्य किल्ले, मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग सारखे समुद्र किनारे असा हा निसर्गरम्य भाग आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही लोक पुण्यामध्ये तिकडे राहत असलो तरी अनेकदा इथल्या निसर्गाचा आनंद घेण्याच्या करता आमचे पुणेकर येतात, महाराष्ट्रातली जनता येते. बाबांनो, आपल्या बाप दाद्यांनी ठेवलेल्या जमिनी कृपा करून विकू नका. कारण उद्याच्याला बाहेरची लोक येतील, वाटेल तेवढे पैसे देतील, परंतु एकदा आपल्या काळ्या आईला आपण मुकलो तर परत तुमचं माझं काही खरं नाही. आणि त्याच्यामुळे आहे त्या जमिनीमध्ये काही ना काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करा. कृषी पर्यटनाच्या निमित्तानं करा. त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना शासनाच्या आहेत. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारताचं सरकार चाललंय. त्यांच्या अनेक योजना आपल्या जनतेच्या करतायत, त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय. आम्ही जेटींचं जाळं आपल्या समुद्र किनाऱ्यावर निर्माण करतोय. रोरोच्या माध्यमातून आमच्या मुंबईची लोक इकडे यावी, इथल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण व्हावा, त्यांच्या हाताला काम मिळावं. नोकरीच्या कामाधंद्याच्या निमित्तानं तुम्हाला पुण्या मुंबईत दुसऱ्या भागामध्ये जायला लागू नये, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. रेवस ते रेड्डी
हा देखील एक महत्त्वाचा रस्ता आपण ते काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे देवाणघेवाण होण्याच्या दृष्टिकोनातनं, मालाची आवक जावक होण्याच्या दृष्टिकोनातनं, मत्स्य व्यवसायाला अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि इथली जी काही फळं आहेत की जी सगळ्यांना आवडतात त्या फळांना अधिक चांगली बाजारपेठ मिळवण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. कारण आम्ही बहुतेक जण शेतकरी कुटुंबातले सहकारी आहोत. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. माझी आपल्याला विनंती आहे की हा दिमागदार कार्यक्रम होत असताना त्याचा पुरेपूर फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा. रायगड जिल्हा हा मुंबईच्या जवळ असणारा जिल्हा, येणारी तिसरी मुंबई म्हणजे पहिली मूळ मुंबई, नंतर आपण नवी मुंबई डेव्हलप केली आणि तिसरी मुंबई ही या भागात विकसित होतीये. त्यासाठी उरण ते शिवडी हा सागरी मार्ग उद्याच्या 12 तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते तो आपण मार्ग सुरू करतोय. त्याच्यामुळे मुंबईपासून अवघ्या 15 मिनिटावर तुमचा माझा रायगड जिल्हा येतोय. मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं त्या ठिकाणी होतंय. त्यामुळे मित्रांनो, येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत. हा सर्व बदल होत असताना त्या बदलात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असायलाच हवा, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. काही जण राजकारण करतात, मोठे मोठे प्रकल्प ह्या भागामध्ये आणताना काहींनी विरोध केला. मला काही लोकांचं कळत नाही, काही राजकीय नेत्यांचं कळत नाही. अरे, जर त्या भागातले एकंदरीत अर्थव्यवस्था बदलण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता जर तिथं काही चांगले प्रकल्प येत असतील आणि आमच्या कोकणच्या सुपुत्राला, आमच्या कोकणच्या युवतीला त्याच्यातून काम मिळणार असेल तर बाकीच्यांनी नेत्यांनी विरोध करायचं काय कारण आहे? आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी देखील आपण लक्षात घ्या. मी आपल्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या खासदार आमदारांच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणचं कसल्याही प्रकारचं नुकसान आम्ही होऊन देणार नाही, अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील इथले विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यावेळेस खासदार, आमदार किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी याल त्यावेळेस इथल्या विकासाला कुठल्याही परिस्थितीत निधी देखील कमी पडून दिला जाणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये एक आत्मविश्वास आणि प्रत्येक क्षणाला एक नवीन अभ्यास जो 24 तास असतो आणि तो मुखोद्गत असतो, असे राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे सहकारी उदय सामंतजी, अदितीताई तटकरे, सुनीलजी तटकरे, निरंजनजी डावखरे, अनिकेतजी तटकरे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, भरतजी गोगावले, प्रशांतजी ठाकूर, महेंद्रजी थोरवे, महेंद्रजी दळवी, धैर्यशीलजी पाटील, श्री अविनाश कोळी, श्री महेंद्र कल्याणकर, श्री प्रवीण पवार, श्री योगेश मसे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम स्वराज्य भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीचे महासूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना देखील या ठिकाणी मानवंदना अर्पित करतो. खरं म्हणजे रायगड
ही सुशासनाची राजधानी आहे. शौर्य, धैर्य आणि सामर्थ्य या त्रिसूत्रीचा मूलमंत्र आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातही एक अत्यंत महत्त्वाची कर्मभूमी म्हणून आपण याच रायगडकडे पाहतो. कान्होजी आंग्रे असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, समर्थ श्री रामदास स्वामी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या कालामध्ये नानासाहेब आणि अप्पासाहेब धर्माधिकारी असतील, पांडुरंग शास्त्री आठवले असतील, अशा अनेक लोकांची नावं घेता येतील की ज्यांच्यामुळे या भूमीला एक वेगळंच महत्त्व हे या ठिकाणी प्राप्त झालं आहे. आणि आता या आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निर्धार आहे की ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं, राजाकरता प्रजा नाही, प्रजेकरता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेची सेवा करण्याकरता प्रशासन, तोच भाव मनामध्ये ठेवून या ठिकाणी शासन आपल्या दारी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. आणि आपण पाहू शकतो की एवढ्या कमी कालावधीमध्ये जिल्ह्यातल्या 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटी रुपयापेक्षा जास्त लाभ हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे. आपण पाहू शकत होतो प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी होते, 50 लाखापर्यंतचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. आणि हा लाभ मिळवताना एकाही लाभार्थ्याला चक्कर मारावी लागली नाही, कोणालाही हाजी हाजी करावी लागली नाही, कोणालाही लाचलुचपतीचा अवलंब करावा लागणार नाही. थेट प्रत्येकाला त्याच्या दारामध्ये हा लाभ देण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण सुरू केलं आहे. आज खरं म्हणजे अजितदादांनी उल्लेख केला, हा रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण पनवेल, तिकडे ठाणे जिल्ह्यातलं समजा नवी मुंबई असेल, रायगडचा उरलेला सगळा भाग असेल, असा जर आपण एकत्रित विचार केला तर बंधू भगिनींनो, गेले 50 वर्ष महाराष्ट्राचा विकास हा मुंबईमुळे झाला, पण पुढचे 25 वर्ष महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र हा रायगड जिल्हा असणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण चाललंय, पण दुसरीकडे आपल्याला हे देखील सांगितलं पाहिजे की आधुनिक जगामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? डेटा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पूर्वी ऑइल, तेल सगळ्यात महत्त्वाचं होतं, पण आता डेटाची किंमत तेलापेक्षा जास्त झाली आहे. आणि देशाची डेटा राजधानी ही आमचं रायगड आणि नवी मुंबई झालेला आहे. देशाची डेटा सेंटरची 65% कॅपॅसिटी ही आपल्या या भागामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये डेटातनं जी व्हॅल्यू तयार होणार आहे ती व्हॅल्यू कॅप्चर करण्याचं काम हा रायगड जिल्हा आणि या ठिकाणी आमचा नवी मुंबईचा भाग, हे 2 भाग मिळून निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सोयी सुविधा असतील, या ठिकाणी रेल्वेची कामं, एअरपोर्टचं काम, रस्त्यांची कामं ही खूप मोठ्या प्रमाणात आपण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, JNPT सारखा पोर्ट असेल, तिकडे दिघी सारखा पोर्ट असेल, याच्यामुळे एक अशी इकोसिस्टीम तयार झाली आहे की निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात राज्यातली इन्व्हेस्टमेंट ही या भागात आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी आनंद वाटतो की वेगवेगळ्या प्रकारे जे काम आपण हातामध्ये घेतलेले आहेत त्या कामांच्या माध्यमातून या रायगडचा संपूर्ण चित्र जे आहे हे चित्र आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदलतो आहे. आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की नवीन सरकार आल्यानंतर सामान्य माणसाचा विचार आम्ही सुरू केला.
मग आमचा शेतकरी असेल, आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी 1 रुपयात विमा देण्याचा विषय असेल, आमचा भाताचा शेतकरी त्याला त्या ठिकाणी बोनस देण्याचा विषय असेल, आमच्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला थेट मदतीचा विषय असेल, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करून मोदीजींच्या 6,000 रुपयांसोबत राज्याचेही 6,000 रुपये हे शेतकऱ्याला देण्याचा विषय असेल, असे अनेक विषय आपण या ठिकाणी सुरू केले आणि आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न हा आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला. आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाची यशस्वीता काय असं मला कोण विचारलं तर मुख्यमंत्री महोदय, एवढी मोठी रेकॉर्ड संख्या तर यशस्वीता आहे, पण या संख्येच्या 60% महिला या ठिकाणी आहेत, ही खरी याची यशस्वीता आहे. कारण प्रधानमंत्री मोदीजी सांगतात देशाला पुढे न्यायचं असेल तर महिलाच आता पुढे नेऊ शकतात. महिलांना सक्षम केलं तरच आमचा देश पुढे जाणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाची चळवळ आम्ही सुरू केली. आमच्या अदितीताईंनी नवीन महिला धोरण तयार केलं आणि येत्या काळामध्ये आमचं सरकार हे महिलांकरता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना घेऊन येत आहे की मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होतील आणि या महिलाच महाराष्ट्राला देखील सक्षम करतील. आज बचत गटाच्या माध्यमातून रिव्हॉल्विंग फंड त्या ठिकाणी वाढवण्याचा विषय असेल, आमच्या महिलांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सवलत देण्याचा विषय असेल, आमच्या महिलांकरता बचत गट मॉल तयार करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी सुरू केलेले आहेत. याचा देखील मला अतिशय अभिमान आहे. आणि खरं म्हणजे आमच्या महिलांना माहिती आहे, आमचं सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला आणि महिलांना एसटी मध्ये 50% सवलत ही आपण त्या ठिकाणी दिली. त्यामुळे आता महिलांना 50%च त्या ठिकाणी तिकीट लागतं. महिलांना विनंती आहे, आता घरच्या लोकांना सांगायचं जिल्हास्थानी जायचं असेल तर तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, आम्हाला जाऊ द्या, आम्ही गेलो तर अर्धाच खर्च होतो, त्यामुळे आम्ही सगळे कामं करून येऊ. आणि महिला एवढ्या सक्षम आहेत की ते 100% चांगलंच काम करून येतील, 2 पैसे वाचवूनच येतील. आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा विषय हा या ठिकाणी आपण केलेला आहे. खरं म्हणजे निराधार योजनेमध्ये 1000 वरनं 1500 रुपये आपण केले, शिष्यवृत्ती आपण 1000 वरनं 7000 रुपयापर्यंत केली, 10 लाख घरं ओबीसी करता बांधण्याचा निर्धार आपण केला. अशी वेगवेगळी कामं या ठिकाणी केली आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे. मी केवळ एवढंच सांगतो, आता देशामध्ये एक नवीन पर्व सुरू झालेला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झपाट्यानं विकासाकडे चालला आहे. आपल्याला कल्पना आहे 22 जानेवारीला आमच्या अस्मितेचा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी सुरू होतो आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांचं मंदिर हे अयोध्येमध्ये पुन्हा एकदा उद्घाटित होत आहे. आणि ज्या देशावर आणि ज्या प्रभू श्रीरामावर परकीय आक्रमत्यांनी त्या ठिकाणी आक्रमण करून आणि त्यांचं मंदिर ध्वस्त केलं होतं, पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते आमची अस्मिता, आमचा अभिमान, आमचे राष्ट्रपुरुष प्रभू श्रीराम हे त्याच ठिकाणी विराजमान होणार आहे. आणि मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो, हा केवळ एक मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम नाही आहे, देशाच्या नवीन अस्मितेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक त्याच्यातही विवाद तयार करतात. काही लोक म्हणतात तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? अरे राम या राष्ट्राची प्रॉपर्टी आहे. पण त्या ठिकाणी राम जन्मभूमीचा संघर्ष सुरू होता, त्यावेळी काही लोक शेपट्या घालून आपल्या घरामध्ये होते, तेच आज प्रश्न विचारतायत की या ठिकाणी राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? राम इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे, हे त्यांना या निमित्ताने मी सांगून देऊ इच्छितो. आणि काही झालं तरी या देशामध्ये ही जी काही नवीन अस्मिता आहे,
ही नवीन अस्मिता नवभारताचा निर्माण करेल आणि त्याच सोबत नव महाराष्ट्राची निर्मिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील या ठिकाणी करून दाखवू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय श्रीराम. यानंतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यांच्या खऱ्या अर्थाने आपण शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीमधून जे नवीन पर्व लिहिलं गेलं असे धडाडीचे मुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथरावजी शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय जय श्रीराम. धन्यवाद. आजच्या शासन आपल्या दारी या अतिशय राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख अशा कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारजी, उद्योग मंत्री उदय सामंतजी, महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रशांत दळवी, धैर्यशील पाटील, त्याचबरोबर आपल्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचबरोबर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी. व्यासपीठ एकदम भरगच्च आहे त्यामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाही. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शासन आपल्या दारी आपण माता भगिनी बांधव सगळेजण एवढ्या वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. खरं म्हणजे भरतशेठ तटकरे साहेब सगळेच मंडळी आहेत, महेंद्र आहे, एकदम रेकॉर्ड ब्रेक असा आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला सगळ्यात नंबर 1चा कार्यक्रम हा आजचा होतोय. यामध्ये फक्त लाभार्थी नाही तर कॅन्सर तपासणीसाठी केंद्र आहे, 100 उद्योग या ठिकाणी आहेत, त्यांचं प्रोडक्शन आहे, शिबिर आहे, एक्झिबिशन सेंटर आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला खास करून यासाठी धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा दुप्पट तिप्पट 10 पट वाढवली आणि त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थाने रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो. आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही
तर एक आदर्श राजा म्हणून राज्यकारभार केला. या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला. रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली. आणि अशा या भूमीमध्ये, पावनभूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय. आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून, त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे. आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी, सी.डी. देशमुख, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले. आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालंय. त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं काम अप्पासाहेब करतात. खरं म्हणजे अशी सर्वांची एक भूमी आहे, संतांची, थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्र किनारे, किल्ले, जंगल, मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे. आणि म्हणूनच देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महनीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास 26 लाख लाभार्थ्यांना लाभ देतोय. 1700 कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय. आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत. हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. परंतु योजना होत्या, निर्णय होते, परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा, चक्रा मारायला लागायच्या, खेटे मारायला लागायचे, त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता. परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला. आणि म्हणून सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं. आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या 20, 21, 22 कार्यक्रमामधून 2,19,00,000 लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. हा एक इतिहास आहे. हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करतोय. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो. मग असे अनेक योजनांच्या बद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडे आहेत. महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतोय. आणि महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत. सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आज हा फक्त हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे. आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी उठते. एवढे मोठे मंडप, एवढे लोक येतात आणि महा शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पोटदुखी होते, त्यांच्या छाती धडकी भरतीये, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते.
परंतु आम्ही आमचं काम करत राहणार. लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होतंय, ते यापुढे देखील कायम राहणार. आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही. अनेक योजना आपण केल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या. आणि म्हणूनच आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढे नेत आहे. केंद्राने देखील गेल्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी 50-60 वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं 9 वर्षामध्ये केली. या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं. या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली. या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं, सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं. आणि म्हणूनच आज मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी केंद्राने आपल्या कोकणाला लेदर क्लस्टर केंद्र म्हणून आपल्याला दिलंय. या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. 20,000 कोटी, मला मगाशी उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की सिनार्मस हे उद्योग या ठिकाणी येतोय. 20,000 कोटीचं JSWचं एक्सपान्शन इथं होतंय. त्याचबरोबर 20,000 कोटींचं एप्रिल आशिया म्हणून नवीन उद्योग या ठिकाणी येतोय. मी गेल्या 15 दिवसापूर्वी इकडे कोका कोलाचं एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला, त्यासाठी देखील आलो होतो. या कोकणामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, उद्योग आले पाहिजे, या कोकणाची भरभराट झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून या कोकणातला तरुण नोकरीसाठी आपल्या गावातून बाहेर जाता कामा नये. त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि बाहेर गेलेला कोकणी माणूस पुन्हा इकडे आला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण सरकारचं आहे. आणि तशा प्रकारचा प्रयत्न मग स्किल डेव्हलपमेंट असेल, स्टार्टअप असेल, मुख्यमंत्री स्वयंरोजगार रोजगार योजना असेल, असे अनेक योजना, आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून तरुणाच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि म्हणून मोदी साहेब देखील तरुणाच्या हाताला, हा आपला तरुणाईचा देश आहे, आणि म्हणून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशा अनेक योजना मोदी साहेबांनी केल्या. मोदी है तो मुमकिन है असं आपण म्हणतो, आणि लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला. सर्व लोकांनी गॅरंटी देऊन बघितली, पण 4 राज्यामध्ये फक्त चालली ती मोदी गॅरंटी. आणि म्हणून या मोदी साहेबांचा देखील पाठबळ या आपल्या सरकारला आहे. आणि म्हणूनच आपल्या ज्या योजना आहेत, आपले जे प्रस्ताव आहेत, ते कुठेही कपात न करता त्यांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकार करतंय. आणि म्हणूनच हे डबल इंजिनचं सरकार अतिशय वेगवान पद्धतीने जात आहे. वेगवान निर्णय, आणि निर्णय वेगवान, सरकार गतिमान, अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे. आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, 22 जानेवारी या तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं. आपल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. काही लोक टिंगल करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, परंतु मंदिर देखील मोदी साहेबांनी बांधलं आणि त्याची तारीख देखील मुकर्रर केली 22 जानेवारी. आणि तमाम करोडो या देशातले राम भक्त आज जर पाहिलं आपण तर पूर्ण देशामध्ये याचा उत्साह आहे, जल्लोष आहे आणि एक आकर्षण आहे. वाट पाहतायत सगळे, कधी रामलल्लाचं दर्शन आपण घेतोय. आणि जिकडे जिकडे ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातोय तिथे तिथे जय श्रीरामचा नारा लागतोय. कारण हे न होणारं, स्वप्नवत वाटणारं काम मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने, 12.5 कोटी जनतेच्या वतीने
या कोट्यावधी लोकांचं स्वप्न साकार करणाऱ्या या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून आज या ठिकाणी देखील कोकणामध्ये आपण पाहतोय की मागच्या वेळेस रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी व्हावी म्हणून 50 कोटी निधी देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे. त्याचं देखील अंमलबजावणी होईल. त्याचबरोबर पावनखिंड मोहिमेला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी, मुक्कामासाठी राहणाऱ्या साठी विश्रामगृह बांधण्यासाठी देखील 15 कोटीची मागणी होती. मला वाटतं ती आपण मंजूर केलेली आहे. आणि सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीसाठी 50 कोटीचा निधी जो आहे तो देखील देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय. त्याचबरोबर माणगाव नगरपंचायत इमारतीचं बांधकाम या ठिकाणी त्याला देखील 15 कोटी रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी शासनाच्या वतीने मी करतो. खरं म्हणजे हे काम करण्यासाठी चांगली इमारत पाहिजे, त्याशिवाय आपण काम कसं करणार. आणि म्हणूनच जे जे आम्ही सांगतोय ते देण्याचं काम या ठिकाणी सरकार बिलकुल मनापासून करतंय. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या वेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच आपण, मला येताना काही लोक दिसले की मुंबई गोवा मार्ग लवकर करा, कोर्टाने 24 डिसेंबरपर्यंत त्याला मुदत दिलेली आहे. पण आपल्याला सांगू इच्छितो की 2024 डिसेंबरच्या अगोदरच हे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि या कोकणवासियांना गेले अनेक वर्ष जो त्रास होता तो दूर होईल. त्याचबरोबर आपण जसं मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग केला, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला, त्याच धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग गोवा हा देखील द्रुतगती मार्ग आपलं सरकार करणार आहे. आणि त्यामुळे देखील या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल, लोकांना रोजगार येतील, उद्योग येतील, काम मिळेल. आणि त्याचबरोबर MMRDAच्या धर्तीवर देखील कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाला आपण मान्यता दिली आहे. आणि या बजेटमध्ये 500 कोटीची तरतूद त्याच्यासाठी आपण केलेली आहे. आणि म्हणून त्यामध्ये उद्योग विभाग असेल, MMRDA असेल, MSRDC असेल, MIDC असेल, या सगळ्यांचं सहकार्य घेऊन या कोकणामध्ये जे जे काही आवश्यक आहेत, जे छोटे मोठे प्रकल्प आहेत, पाण्याचे असतील, सिंचनाचे असतील, वाहून जाणारं 65 TMC पाणी तिकडेच आहे ना आपल्या वरती खेड, रामदासबाई नेहमी सांगायचे. आणि हे सगळं जे आहे हे करण्यासाठी एक सक्षम प्राधिकरणाची आवश्यकता होती. ते देखील आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला एवढंच सांगतो की या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे एक वेगळी दिशा या प्रत्येक शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मिळती आहे. एक सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन होती आहे, पारदर्शकता येते आहे. ऑनलाईन सेवा पनवेल महापालिकेने इथं सुरू केल्या, घरामध्ये बसून लोकांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी आपण सरकार करतोय. सरकार रस्त्यावर आहे, सरकार फील्डवर आहे, आम्ही घरात नाही, पण लोकांना घरात बसून या ठिकाणी सेवा देण्याचं देखील काम आपल्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अगदी जिल्हाधिकारी, CO, BDO, तहसीलदार, तलाठी, SP सगळे लोक लाभार्थी यादी त्यांची बनवण्यासाठी गावागावामध्ये
आपले लोक जाताना आपण पाहतोय. हा मोठा बदल आहे आणि म्हणूनच हेच यश या शासन आपल्या दारीचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल मी सरकारच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. आपलं या ठिकाणचं असणारं स्वप्न लवकरच मुंबई गोवाचं आता पूर्ण होणार आहे. यानंतर मी डॉक्टर भरत बास्टेवाड सरांना विनंती करतो की काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. नंतर राष्ट्रगीत होणार आहे. तुम्ही कृपया उठून जाऊ नका, कोणी जाऊ नका. केवळ 1 मिनिटाचा कार्यक्रम आता बाकी आहे. राष्ट्रगीत होणार आहे. आपण आपल्या जागेवरच थांबा. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपस्थित राहिले आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तसंच आमचं कौतुक केलं. महाराष्ट्र राज्यात हा उत्तम कार्यक्रम झाला असं कौतुक केलं. त्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांनी सुद्धा कौतुक केले. याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो. माननीय उदयजी सामंत साहेब, पालकमंत्री माननीय कुमारी, सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. आपण प्रत्येकाने अतिशय सावकाश आणि ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पोहोचला त्याच पद्धतीने कुठेही घाई गडबड न करता या ठिकाणचा निरोप घेत आहे. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.